हो, मला तेच सांगायचं होतं अर्जुन. मला तुला काही मावशी, मावशी, मावशी उठा. मावशी, अहो, काय झालं तुम्हाला? मावशी उठा की. उठा बरं. हो, तुम्ही काय करताय? केवढी थंडी भरून आली आहे तुम्हाला, आणि त्या खाली का झोपला तुम्ही? उठा उठा, चला आज चला. अप्पे, सगळी नाटकं चाललेत, आपल्याला दाखवण्यासाठी चालले. नाही अरे अर्जुन, चल सोड ते, सोड ते. अर्जुन, अरे थांब. अर्जुन थांब ना. थंडी भरून मला ना तुझी माफी मागायची म्हणून मी इथं थांबले. माझ्यासारख्या नेजीबाईला ना ही शिक्षा चांगली आहे. अरे मी लायच्या लायकीची मी ते पाहिजे डोका पडते मावशी, काय करताय तुम्ही? अहो, तुम्ही मोठ्यात आमच्यापेक्षा. आपे बाळा, तू तर ना माझ्याशी बोलायला बी नव्हती पाहिजे ग. मी किती वाईट घेतलं तुझं, किती वाईट बोलले. यच तोंडाने वाईट बोलले ना मी. यच तोंडाने. मावशी, काय चाललंय तुमचं? अहो, बाज की आता, शांत व्हा. अहो, तुम्हाला थंडी वाजते किती. थांबा, मी शॉल घेऊन येते. थांब अर्जुन. मावशी, ही जर का नाटक असतील ना तर याद राखा, प्रत्येक वेळी हेच होतंय. मावशी, हे घ्या. शांत व्हा बरं. एवढी थंडी वाजते मावशी तुम्हाला. रुक्मिणीनं किती विश्वासाने माझ्याकडून शब्द घेतला होता, म्हणे माझं घर सांभाळ म्हणून. आणि या मनीनं काय केलं? सगळ्यावर माती टाकली, सगळं वाटोळं केलं. लय वाईट वागले मी सगळ्यांशी. आप्पे, अगं तू अर्जुनला तुरुंगात टाकला म्हणून मी तुला किती तरच दिला, किती काय काय बोलले, एवढे घाण घाण तुझ्यावर आरोप केले. खरं तर ना मी नरकातच जायला पाहिजे. नरकात जायला पाहिजे, मी नरकात जायला पाहिजे. त्रास होतोय तुम्हाला. आप्पी बाळा, मी तुला हात जोडते बघ, पण ना यातलं तू तुझ्या सासूला काय सांगू नको. ती लई खचून जाईल बघ मी असं वागले म्हणलं. आधी सरकार गेल्यापासून लई अडगत करते ती, नको सांगू. कलेक्टरची पी आहे मी. उरलेले सुरलेले पैसे देईन मी तुम्हाला. अगं माझी सोनपरी लय पैसे देणारी. आला आला ना, माणूस आला. अच्छा, हे साहेब आहेत वय. तू गावात लय चांगलं काम करते या. कसली परीक्षा जणू पास झाली. जी काम करते ना तीच काम करत राहा. तुमची शिक्षा बघून झाली ना तर हे सगळं सोडून द्यायचं बरं का. काय गं चकुले, यांना कशाला घेऊन आली? साहेब, मी आता सरकारी मेस मध्ये कामाला लागली या. होय, तुम्हाला नाही झाली होय शिक्षा? अहो, असं काय बोलताय साहेब? मी तुमच्या बाबतीत मॅडमला सगळं सांगितलं होतं. नाही, काय गरज नाही त्याची. घरासमोर येऊन बोललो होतो ना, तेवढं लय झालं. हाय काय इथं विषय काय चाललाय? तुम्ही बोलताय काय? बरं चकुले, मला कशाला बोलवलं इकडे सांग. हा बघा, आता या आप्पी दीदीला डब्बा देते त्या, तर आपण त्यांना सांगायचं आप्पी दीदीला काय काय आवडतं ते. होय, पण का? दाजी, तिला चांगलं चुंगलं खायला घालायचं, तिची लाड करायची आता. चकुले, मी बघतोय अलीकडं, तुला आप्पीची लयच काळजी वाटते का ग? तिला पण वाटेल. साहेब, मॅडमला काय काय आवडतं सांगा की तेवढं. तिला असं काय नाही, तिला सगळं आवडतं. दाजी, असं कसं? साहेब, तुम्हाला कशी आळूवडी आवडती तसं मॅडमला काहीतरी आवडतच असेल की. तुम्हाला आळूवडीचं काय माहिती? अहो साहेब, एकदा मॅडम साठी मी आळूवडी घेऊन गेली होती, पण तुम्हाला आवडती म्हणून मॅडमने नाही खाल्ली. हे घे डब्बा. कुणी दिला चकुले? आप्पी दीदीनं. काय द्या आई शपथ, आळूवड्या. असंच असतंय बघ चकुले. घरची बाय सगळ्यांसाठी झटती. तिला घरात कुणाला गोड आवडतंय, कुणाला मीठ कमी, सगळ्यांचं ठाव असतंय. पण तिला काय पाहिजे असतंय ना ती कुणालाच माहित नसतं ग. बघितलं दाजी, अशी आपली आप्पी दीदी. तुम्हाला खरंच माहित नाही तिला काय आवडतं ते? असं नाही काय, म्हणजे
मला नाही आठवत एवढं, म्हणजे मला नाही लक्षात एवढं तिला काय आवडतं ते. त्याची काय कामाची नाही. ए नाही नाही चकुले, हा तिला आहे ना तो प्रसादाचा शिरा आवडतो. शिरा नाही का, दूध तूप बदाम केळ बिळ टाकून केलेला असतो तो प्रसादाचा शिरा आवडतो तिला आप्पीला. ठरलं, आज गोडच करायचं. बातमी बी गोड आहे का ग छकुले? म्हणजे ते म्हणजे ते आता तू सांगितलंस ना आपली तिथली शिरा आवडतो, ते आमच्यासाठी गोडच बातमी आहे ना, म्हणून म्हटलं. चल 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 ना. होय, आता साहेब मॅडमची काळजी घ्या, तुमची लय गरज आहे बघा मॅडमला. चल छकुले. आप्पीला माझी गरज आहे असं तिला सोडून बाकी सगळ्यांना वाटतंय. हे असं पुन्हा होऊ नये म्हणून योजना सुरू करते मी. मॅडम, हे बघा तुमच्यासाठी आणले. अरे वा, शिरा, पूजेचा शिरा. तुम्हाला कसं माहिती मला आवडतं ते? मला वय मला नियतीने सांगितलं बघा. एक मिनिट, तुम्ही अर्जुनला काही बोललात का? मॅडम तुम्ही बोला अगोदर. मी बोलते. आणि आता मला स्वतःहूनच कळालंय अशा काळात आपल्या माणसाची किती गरज असते ती. आणि ज्यांना कोणी नसेल ना त्यांच्यासाठी मी उभी असेल. मॅडम तुम्ही जे करताय ते लय लय चांगलंय बघा. आणि ऐका, आता काय जरी लागलं ना तर एक फोन करायचा मला. तुमच्या आईसारखी काळजी घेईल मी. धरा खा. अरे वा, माझ्या मम्मीकडच बनवलाय की शिरा. खरंच का? धरा घ्या अजून खा. चला येऊ का मी? ती खा बर का. हे तुम्हाला नियतीने नाही अर्जुनने सांगितलंय ताई. अर्जुन बाबा. अरे यश बापू या या. काय झालंय, सगळं ठीक आहे ना? अर्जुन बोलावलं ठीक आहे पण सगळं नाही. म्हणजे? यश बापू, आपलं शेत वसवड पडून द्यायचं नाही असं ठरवलं. काय मग कुणाला वाट्यान द्यायची? आपलं स्वतःच शेत आहे यश बापू ते, असं दुसऱ्या कुणाला द्यायचं होय? कदमांनी आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं त्याच्यामध्ये, आपण करायचं स्वतः. अर्जुन बाबा एवढं सोपं नाही ते. अरे सोपं नसू दे की, म्हणूनच करायचंय आपण. हो खरंय, पण लय घाम गाळावं लागतो. हो रक्ताचं पाणी करावं लागतं. पेरणं म्हणजे झालं नाही, त्याला खुरापणी आलं, खत पाणी आलं, मग काढणी, मग मळणी, आणि मग पोत्यात भरून घरात येतंय. लहानपणापासून हे सगळं बघत आलोय मी कदमांना करता. आता आपण करू. चालतंय की, उद्या सगळी कामं रद्द करून टाकतो. बरं मला एक सांगा, सुरुवात कुठून करायला लागेल? नांगरून तर झालंय आपलं. तण काढायचं, सगळा स्वतः गोळा करायचा, फणलं की हो तो साईडचा पाठ काढला की डायरेक्ट पेरणीच की. मग उद्या सुरू करू ना. चालतंय की, चालतंय उद्या सुरू करूया. चालतंय, एक काम करतो, मी जातो, उद्या सकाळी लवकर या. बरं येतो. करूया सुरुवात. हो हो चला. बाबा काय हो? अहो तुम्ही चहा घ्यायला आलाच नाही. हा, काम करत होतो ना म्हणून नाही घेतला. अहो बाबा, मग आधी चहा घ्या आणि मग काम करा की. इच्छा नाहीये का? काय झालं बाबा? अगं हे असं आबाळ भरून आलं ना की शेतीची आठवण होते. हा, अगं ह्या काळात का नाही शेताची लई काळजी घ्यायला लागते. अगं मातीच्या पोटात बीज रुजत असतं का नाही, एखाद्या पोटूच्या बाईची काळजी घ्यावी ना तसं जपावं लागतं शेताला. तुला नाही कळणार आता, पण कळेल एकदा. बाबा कळतंय की मला. हा, अहो म्हणजे शेतीबद्दल तुम्ही काय म्हणताय ना ते कळतंय मला. असं झोप लागत नाही ग. अगं आज सकाळी उठलो आणि मला वाटलं शेतात जायला पाहिजे, केवढी कामं पडल्यात.
बाबा, आपण आपली शेती परत मिळवू बघा. तो विषय नाही ग. एवढी वर्ष शेतात जातोय, पण असं कधी झालं नव्हतं की शेत ओस पडले, काय पिकावलंच नाही त्याच्यात. अहो मग यावर्षी पण पिकवू की काहीतरी. नाही नाही नको, ते विषयच नको बघ. बाबा, एवढं नका नाव मनाला लावून घेऊ. अगं मी काही ठरवून करतोय का गाप्पे, पण मनात येतच की. बरं जाऊ द्या, तुम्ही चहा पिऊन घेता का? नाही नको, आता इच्छा नाही. बर, तुझं काम कसं चाललंय? चांगलं चाललंय. मी विचार करते. तसं केलं तर लय चांगलं होईल बघा. माझ्या पोराला बी माझ्यासारखा जन्म घ्यावा लागला तरी चालेल, पण माझ्या पोटी पोरगी आली तर तिच्या नशिबाला हे येऊ नये यासाठी काहीतरी करा मॅडम. ताई अहो, आता सध्या तरी मी गरोदर महिलांसाठी काम करायचं म्हणतीये. किमान तुमचा जन्म जसा झाला तसा अजून कोणाचा होऊ नये ह्याचीच काळजी मी घेऊ शकते बघा. आणि हा, अहो तुम्ही आणि अजून ज्या कोणी बायका गरोदर आहेत त्यांचं बाळपण चांगल्या दवाखान्यात व्हावं एवढीच माझी इच्छा आहे ताई. असं झालं तर चांगलंच आहे की. अहो तसंच होणार, नक्की होणार बघा. चला मॅडम येते. असं बी अर्ध्या दिवसाचा पगार गेलाय माझा. थांबा. ताई हे घ्या, आजच्या दिवसाचा पूर्ण पगार. अहो नको नको मॅडम. अहो ताई घ्या की, घ्या. आणि ताई आज तरी आराम करा की, आणि काळजी करू नका. मी नक्की काहीतरी करेन. सावकाश. अरे हमीरनं लई कष्टानं घेतलेली जमीन होती. रात दिस राबू वाटायचं मला याच्यात. आता माझ्या नावावर आहे, पण मला ही माझी वाटत नाही बघ. यशा मामा, काळजी घे. मी येते. अर्जुन बाबा लय मानी माणूस आहे ती नाही बाबा, आणि त्यांचा लय तुमच्यावर जीव आहे बरं का. घेऊन आला होतास तिच्यासोबत, तुझं लग्न लावून दिलं. काय झालं तुझ्या संसाराच? झालं ना वाटोळ? तुझ्यामुळं झालंय वाटोळं. ते तुझ्यामुळं. तिला साधं शिकायचं होतं रे, तू म्हटला नाही. स्वप्नील दादाचं काय केलं तू? त्याचं जगणंच मुश्किल करून टाकलं. त्याला पोर होत नाही म्हणून रोज त्याला टोमणे मारायला लागला, रोज टोचून बोलायला लागला. त्याचा विषय सोड. तू असा वागला कारण त्यानं तुझं ऐकलंच नाही, आणि मी बारका असल्यापासून सगळं तुझं ऐकत आलोय. तुझा एकही शब्द खाली पडून दिला नाही मी. दिला का? म्हणून मग आता त्याचा बदला घेतोयस का? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. दिला का तुझा शब्द खाली पडून मी? हा, त्या पिऊ संग लग्न केलं, हीच तुझ्या मनाविरुद्ध केलं मी. कुत्तरागत सेवा केली तुझी मी. तुझ्या हे कर, तुझ्याने केलं. तुझ्या ते कर, तुझ्याने ते पण केलं. स्वतःचा राग माझ्यावर काढला तरी मी गप्प बसलो, आणि तू काय केलं? त्या आप्पीसाठी माझ्या कानाखाली मारली. तुझ्या शेवटपर्यंत गादी तुलाच चालवायची होती का? नवीन पिढीला संधीच द्यायची नव्हती तुला? म्हणून त्याचं उट्ट काढतोयस होय तू? होय होय रे. मला एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची होती, आणि ती म्हणजे सरकार होणं. सरकार.
आणि तू जिवंत असेपर्यंत मला काय होऊ दिलं नसतं. तुझ्या सरकार होणं एवढं सोपं नाही. कुणी म्हणलं म्हणून सरकार होत नसतं. त्यासाठी लई कष्ट करावे लागते. हे गप्रे, कष्ट म्हणे कष्ट. आजवर एक तरी गोष्ट कष्टाने मिळवली का तू? लोकांच्या जमिनी लाटल्या तू. दुसरे कंत्राटदार संपवले, सगळे संपवले ना. तुझ्या बाप आहे मी तुझा. बापाला अरे तुरे करतोय सोय रे. बाप मग बापासारखं वाग की. पोरग मोठं झाल्यावर गादी त्याच्याकडे द्यायची. एवढं माहित नाही का तुला? वय झालं की आता हो की रिटायर. घरात बस, देव देव कर, आशीर्वाद द्या आम्हाला. पण नाही, शेवटपर्यंत सत्ता सोडायची नाही म्हणजे नाहीच. तुझ्या अरे माझ्या माघारी कोण आहे रे? तुलाच तर देणार होतो ना सगळं. अरे गप्रे, मरेपर्यंत काहीच दिलं नसतं तू मला. पण मी पण गप बसणारातला नाहीये. दिलं नाही. कमिशनर साहेब, तुम्ही आधी ऐकून घ्या. नाही, अजिबातच नाही. मी तुम्हाला ऑर्डर नाही सोडते, मी तुम्हाला विचारतीये. हे बघा, मुद्दा 2-4 हल्ले झाले हा नाहीच आहे. ते हल्ले का झाले आणि ते कसे थांबवता येतील ना, याचा विचार करा. हा मुद्दा आहे. अहो हो कमिशनर साहेब, तुम्ही त्यातल्या एकाला पकडलं याचं कौतुकच आहे की. अहो पण त्या अपहरण झालेल्या मुलीलाही लवकरात लवकर शोधलं पाहिजे ना. मग आणि तिला लवकरच शोधलं पाहिजे, कारण त्यामुळे बाकीच्या मुलींना त्रास होतोय. त्यांना घराच्या बाहेर नाही पडता येते. त्यांच्या घरचे सोडत नाहीये त्यांना बाहेर. हो, आपण त्यांना धीर दिलाच पाहिजे. हो चालेल. मॅडम प्लीज शांत व्हा. गायतोंडी, मी त्यांच्यावर नव्हते चिडले. मी या परिस्थितीवर चिडले. मला राग आला या सगळ्याचा. काय अर्थ आहे याला? मॅडम त्यांना असं वाटलं असेल की मॅडम. हे बघा, मला सध्या हे वाटतंय की कुठलीच मुलगी असुरक्षित नाही राहिली पाहिजे. बस. हे कधीच होत नाही. मग ते झालं पाहिजे. त्यासाठी मला काय करायला लागेल ना ते सगळं करायला तयार आहे. पण हे झालंच पाहिजे. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. हो मॅडम. आपल्याकडून काय काय करता येईल ते बघा. होमगार्ड बोलवता येईल. पण मॅडम, होमगार्ड तर आपण संकट समयी बोलवतो. गायतोंडे, हे खूप मोठं संकटच आहे. येस, आय अंडरस्टँड. पण त्यासाठी परमिशन्स लागतील. मी बघते परमिशनचं. पण मॅडम, मी तुम्हाला पहिल्यांदा इतकं चिडलेलं बघतोय. हो गायतोंडे, कारण झालंयच तसं. अहो खूप मोठी गोष्ट ही, साधी नाहीये. हे बघा, आत्ताच्या आत्ता कामाला लागा. अख्खी रात्र इथे बसून काढायला लागली ना तरी चालेल. पण एकाही मुलीला असुरक्षित वाटतं कामा नये. येस मॅडम, नक्कीच. या. बस बस, थकलास का बाळा? नाही, एवढं नाही काय. हे घ्या भाऊजी पाणी. अहो दिसला नाही सकाळपासून, कुठं गेला होता? सांगून तरी जायचं. काय काम चाललंय? अहो वहिनी, शेतात पेरणी सुरू केली आपल्या. शेतात पेरणी? हो. बघितलं का रुपाले? बघ किती ग शहाणं लेकरू माझं. वडिलांची शेती बिन पेरणीची राहायला नको म्हणून स्वतः आता त्याच्यात कष्ट करायला लागलाय. भाऊजी, हे करताय हे चांगलंच आहे, पण हे सगळं करताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका अजिबात. अहो वहिनी, काय नाही, लय दिवसांनी काम करतो ना, भारी वाटते. पण बाळा, मी 2 दिवस झालं बघते रे, तू सकाळी उठतो, कामाला जातो, पार उशिरा येतो. थकत असशील ना रे. दम जरा, मी ना तुझ्या पायाला तेल लावून देते. जा बरं, तेल घेऊन ये जरा. राहू द्या मावशी, काय नको वहिनी, काय तेल बिल नका. नाही, राहू द्या, एवढं काय नाही. का रे बाळा, अजून पण तू माझ्यावर रागावलायस का? अहो असं काय नाही, रागाचं काय नाही. वहिनी, जरा पाणी गरम करायला ठेवतं का? आंघोळ करून घेतो, फ्रेश वाटेल जरा. हो करते. हा चालेल चालेल, आंघोळ करून घे. आणि रुपाले, त्याच्या आवडीचं मस्त पैकी काय त्याला पाहिजे ते बनवा खायला. अहो नको वहिनी, काय नका आवडीचं करू, जे आहे ते घरातलं द्या, जेवतो मी. असं कसं बाळा? अरे तुझी काळजी मीच घेणार का नाही? म्हणजे घरात दुसरं कोण माझी काळजी घेत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही नाही, असं अजिबात नाही. तू एवढं काम करतो ना म्हणून म्हणले मी. भाऊजी, शेवयाची खीर करू का तुमच्यासाठी? नाही वहिनी, काय करू नका, आवडीचं वेवडीचं जे आहे ते घरातलं द्या, मला खाऊन जायला लागेल परत शेतात. बघितलं का रुपाले, तुला काम लय पडल ना म्हणून म्हणतोय तो. लाखात एक पोरग आहे ग माझं. अहो कामाचं काय त्यात भाऊजी, 5 मिनिटात करते मी. वहिनी असं खरंच काय नाही, घरात आहे ते वाढा, मला जायचंय परत. हा भाऊजी, अपर्णाचा फोन आला होता मगाशी, तिला यायला आज रात्री उशीर होणार आहे.
जास्त उशीर होईल म्हणली का काय? हा म्हणजे 11-12 वाजतील असं म्हणाली. तिने सांगितलं मला, पण तेवढं काही कळलं नाही. काय हा मोहीम आहे काहीतरी असं म्हणत होती ती. बर, पाणी ठेव आता. ऐक ना बाळ, ना त्याला खीर कर आणि त्या खिरी बरोबर थोडीशी वाईट जास्त कर, म्हणजे माझ्या नादाने खाईल त्यो. हा करते. देवा पांडुरंगा, काय चाललंय हे, काय कळना झालंय बघ. मावशी, भाऊजी स्वतः शेतात काम करतात, ही किती चांगली गोष्ट आहे ना. आणि मामनजींना कळलं तर किती आनंद होईल त्यांना. बघ ना बाय, दोघं बी कशी आहेत. आप्पी तिच्या काय त्या तत्वांवर आडून बसली आणि अर्जुन त्याच्या प्रेमावर आडून बसलाय. असं चालू ठेवायला पाहिजे. उगाच इतक्या दिवस डोक्याला ताप करून घेत होती. आता बघा मजा कशी ती नावाची हाय मनी. आपे, काल ते भारी काम केलं तू. काल हा, त्या मुलींसंग नाही का, मी तुला बोलणारच होतो. म्हणजे तू काल होतास तिथं? हा. अर्जुन, कलेक्टर असण्याचा हा मुद्दा आहे बघ. एका रात्रीत कशी गावात गस्त सुरू झाली? तुला खरं सांगू का आपे, मी जर पोलीस असतो ना, हे सगळं होऊनच दिलं नसतं. भाऊजी, ताई, एक काम होतं. हा वहिनी, बोला ना. सिलेंडर येणार आहे आज आपला, आणि मी ह्यांच्याकडून पैसे घ्यायलाच विसरले. बरं, किती पाहिजेत? 1100 रुपये. 1100 रुपयाला सिलेंडर? बर, राहू दे, मी देते. हा, इथे. अगं नाही नाही, देतो ना मी. अरे ठीक आहे, हे घ्या ताई. अगं आपण ना, हे खूप आहेत, एवढे नाही लागणार आहेत. अहो ताई, असू दे की, ऐनवेळी लागतीलच पैसे, राहू दे. दिले असते. अरे होते म्हणून दिले ना. बरं चला, माझी गाडी आली असेल बाहेर, मी निघते. येते अर्जुन. ताई येते. हो, नीट जा. हो. भाऊजी, तुम्ही हे काय मनाला लावून घेऊ नका बरं का. म्हणजे आपण आणि मुद्दाम नाही केला. माहिती आहे मला वहिनी. आत्ताच ती कलेक्टर असण्याचे फायदे सांगत होती. हा त्यातलाच एक असेल बहुतेक. आहे मी किचन मध्ये. साहेब, तुम्ही आलाय ना, तिच्याशी नंतर बोलतो. चला पोलीस स्टेशन मध्ये बसून गप्पा मारूया. नाही, आत नको चिंचुकी, इथं बाहेर थांब. तुम्ही एवढा कशाला विचार करताय? चिंचुकी, मी पहिला पोलीस असेल का रे? एकाच चौकीत इंचार्ज पण, कैदी पण. तुम्ही मागचं कशाला उघडत बसताव? नाही, या चौकीत जर परत आलो ना, तर पोलीस म्हणूनच येईल, नाही तर नाही ना. ती पण लवकरच होईल बघा. तो फक्त वटपौर्णिमेचा पुरावा आहे का नाही, तो जरा बाजूला हल्ला पाहिजे. बघा तुमची निर्दोष सुटका होती का नाही. ती कधी होते काय माहिती. तोपर्यंत काम पाहिजे बाबा हाताला काहीतरी. आता कसलं काम करताय? अहो मस्तपैकी सुट्टीत आराम करा की. नको बाबा, घरात बसलं ना, डोक्यात वेगवेगळे विचार येतात. आता मग काय तुम्ही दुसरं काम करणार आहे वे का नोकरी करणार आहे? बघू दे. अरे चिंचुके, तुला ते पैसे द्यायचेत ना साळवीला दिलेले? कसले बेलचे? ते मी नाही दिले, दीप्यान दिलेत. काय? हा, त्याच्याकडे कुठले आले एवढे पैसे? दीप्याटॉन म्हणलं मी सगळी अरेंजमेंट केली आणि मग दीप्याने दिलेत पैसे. किती पैसे दिले ते? अहो 50,000 रुपये दिलेत. अरे चिंचुके, सांगायचं ना मला आधी. अहो साहेब, मला वाटलं दीप्याटॉनने तुम्हाला सांगितलं असेल. तू एक काम कर चिंचुके, मला वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी फसवलं ना, त्या माणसाची माहिती काढ फक्त. मी दीप्याला भेटतो. हा, त्याला सुट्टीत देत नाही, काढतो लगेच माहिती. बघा, ती नको वापरायला. अहो काहीतरी जुगाड होईल की पैशाचा. आपण ती नको, कशाला ती पैसे नको. जुगाड नंतर करता येईल. तुझ्या जुगाडपर्यंत कुठं वाट बघत बसतोस? नको बापू. सुषमा म्हणते ती बरोबर आहे, आपण तसंच करू. सुषमा, जा पैसे घेऊन ये. अगं मम्मी, ती मी माझ्या दोस्ताला आहे की नाही उसनं पैसे दिलेलं,
आणि तो मला परत देतो म्हणलाय. तू ती नको वापरू पैसे, ती वापरू की आपण त्यानं दोस्तानं दिलेलं. दीप्या गप्प रे, तू लहान आहेस अजून, काय तुला कळतंय का? दोस्त गप. मित्राचे पैसे आल्यावर बघू की आपण. हा, दीदीच्या पगारातले सगळे पैसे वापरणार नाही आपण. थोडे वापरू आणि थोडे परत ठेवून देऊ. अहो ती जुगाड. अहो ऐकलत का? पैसे नाहीत तिकडं. मी दुसरीकडे कुठे ठेवले का उचलून? हा? मी कशाला ठेवतोय कुठं पैसे? त्या दिवशी तुझ्याकडे दिले होते ना ठेवायला. तू ठेवले नाहीस का? तुला किती वेळा सांगितले पैशाच्या बाबतीत जरा काळजी घेत जा म्हणून. व्यवस्थित ठेवले होतेस ना? अहो मी नीटच ठेवले होते तिकडे. मग तिथंच असतील कुठेतरी. नीट बघ. नाही थांब, मीच बघतो. बापू थांबा. ते पैसे मी वापरले. तू कशाला वापरले पैसे? बापू तुम्ही चिडू नका. मम्मी अगं ती दाजींची बेल करायची होती म्हणून मी घेतलं पैसे. अरे दीप्या, आम्हाला कुणाला न सांगता घरातले पैसे नेलेच आणि कुणाला तरी विचारायचं. दीप्या, लाज कशी नाही वाटली रे तुला? लाज कशी नाही वाटली? अरे घरातले पैसे न सांगता नेलेस. ऐकून घ्या की माझं काय सांगतो. काय ऐकून घ्यायचं? देवानं तोंड दिलं नाही का तुला? काय ऐकायचं त्याचं? तू सूक्ष्म हेच बघायचं राहिलं होतं का? मी काय सांगतो. काय सांगणार आहेस तू? काय सांगणार आहेस? अरे तू अजिबात पाठीशी घालू नको त्याला. सांग. बापू मग दाजीने असं जेलमध्ये ठेवायचं होतं का आपण? त्यासाठी घरातले पैसे चोरलेस होय दीप्या? हो चोरलं मी पैसे. चोरलं. अहो दाजींना जेलमधनं बाहेर काढायचं होतं आणि तुम्ही काय बोलत बी नव्हता म्हणून मी चोरलं. अहो दाजींनी किती केलंय आपल्यासाठी. तुम्ही साधा विषय घरात घेऊन देत नव्हता त्यांचा म्हणून चोरला मी पैसे. काय का असं नाही, एकदा सांगायचं तरी. मोठे नव्हते का घरात? स्वतः घेऊन गेलास होय? यो असं नाही ऐकायचा ह्याला ना. तू काय केलं तुला माहिती नाही? थांबा. हे बघा बापू, मी सगळं ऐकलंय, मला माहिती. तुम्ही त्याला मारू नका बरं. नाही तिथे थांब. बापू तुम्ही मारा. नाही मारा, तुम्हाला काय करायचंय ते करा. अहो तुम्ही काय करू शकला नाही ना म्हणून मी केलं. तुला असं नाही, तुला चांगलं सडकून काढलं पाहिजे. काय करू कळानच मला. भांडणच थांबनात. आणि आपली बी अशी. साहेब, अहो तुम्ही इथं काय करताय? अहो घरी सगळं व्यवस्थित आहे ना? काय अडचण नाही ना? रात्री काय इथं झोपलेलं काय तुम्ही? अरे चिंचुके, सगळं ओके, नको टेन्शन घेऊ. तू सकाळ सकाळ देवळात इथं कोणाकडे हप्ता घेतो? अहो हप्ता कुठला साहेब? अहो ती मंदिरात आलो होतो जरा पाया पडायला. अहो डॉक्टरांचा फोन आलता, बायकोची केमोथेरपी संपलीये, म्हणली परत करायला लागणार नाही. म्हणलं चला बरं झालं, देवाचे आभार मानावे. अरे लय भारी झालं की, म्हणजे वहिनी बऱ्या झाल्या काय आमच्या? हा ना साहेब, पण तुम्हाला असं बघून कसं तरी होतंय साहेब. नाही पाप, तुम्ही मंदिरात झोपायला आलाय, नक्की झालंय काय साहेब? अरे चिंचुके, त्या दिवशी दीप्याने पैसे दिले होते ना बेलसाठी, ते होते आप्पीच्या पहिल्या पगारातले. आणि दीप्याने असे परस्पर दिले तर तुमचं भांडण झालं काय? काय करावं मला कळणार चिंचुके. ही परिस्थिती पण ना अशी. जाऊ दे सोड. ऐक ना, तुला म्हणलं होतं ना मी ते कामाचं बघ माझ्यासाठी, तर बघ ना लवकर. हे पैसे काढायचे मला आता. तुम्हाला एक बोलू का? तुम्ही एकदा वहिनींशी बोलून घ्या ना. काय बोलण्यासारखं राहिलं नाही चिंचुके आता. अहो साहेब, देवळात बसलोय. अहो शपथ, तुमच्यासारखा जोडा मी आयुष्यात बघितलेला नाही. काय राहिलं नाही ते आता? दृष्ट लागली कोणाची तरी. अहो तसं नव्हतं म्हणून साहेब मी. तुमच्या दोघांच्यातले मुद्दे आहेत, तुम्ही दोघांनी बसून सोडवा. अहो उगाच दुसरे तिसरे नेऊन तुमच्यात गैरसमज करायला नको. चिंचुके, तेवढं कळतं मला. उगाच मला तिच्याबद्दल कोणतरी येऊन काहीतरी सांगल आणि मी ऐकल, एवढ्या हलक्या कानाचा नाही मी. अहो साहेब, तसं नव्हतं म्हणत मी. मला माझ्या डोळ्यांनी जे दिसतंय, जे मी माझ्या कानाने ऐकतोय ना, त्याच्यावर विश्वास ठेवतोय मी फक्त. तुम्हाला खरं सांगू का, एकदा भेटून बोला त्यांच्याशी. घरात वेळ भेटत नसेल
तर बाहेर जाऊन भेटा आणि बोला पण. चिंचुके त्यांनी काय नाही होणार. माझ्यासाठी साहेब, माझ्यासाठी एकदा भेटून बोला. बरं ऐक, तुला म्हणले ना मी ते कामाचं बघ पहिलं, आणि काय बी चालेल, मजूर, शिपाई, वॉचमन काय बी बघ, पण बघ. मजुरीन वॉचमन की केलं मला कसं बघवलो. करायला लागेल चिंचुके, पैसे फेडायचे आता. पण वहिनींशी बोलून घ्या बरं का. हे सारखं म्हणत पण असतात गमकीनी की अर्जुनला जे काय पहिलं होईल ना ते मी सांगूनच टाकणार आहे आमचं आहे म्हणून. आणि आपल्याकडे आहे ना पहिल्या गरोदर बाईचं खूप कौतुक करतात, तिचे लाड करतात, तिला समजून घेतात आणि हा तिच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो बघ. अपर्णा, हे बघ, तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. तुम्ही बाळाचा विचार करा, सगळं नीट होईल. बरं चल आवरून घेऊयात आपण. ताई, अहो मी ऑफिसच्या कामाबद्दल एका डॉक्टरांना भेटायला गेले होते, तर तिथे मी तुमच्याबद्दल आणि सरांबद्दल. काय? तू यांचं नाव नाही सांगितलं त्या डॉक्टरांना, म्हणजे अजून कोणालाच माहिती आपण. ताई थांबा, तुम्ही शांत व्हा. मी असं काही केलं नाहीये. मी फक्त त्यांना हे विचारलं की पुरुषामध्ये जर काही दोष असेल तर काय करू शकतो. काय म्हणाले डॉक्टर? ताई डॉक्टर म्हणाले हा दोष आपण नष्ट करू शकतो. खरंच? खरंच. अरे देवा, म्हणजे ह्या स्वप्नील मध्ये दोष आहे का? मी तुम्हाला त्या डॉक्टरांचा नंबर देते, तुम्ही आज सरांशी बोला. बोलते मी त्यांच्याशी. थँक्यू. आत्ता घावला ह्यो मास्तरड्या, माझी लाज काढतोय काय? एवढे दिवस मला बोलतोय. आता बघतेची कशी उतरवते मी चांगली. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजेल पाणी. तिला फोन लावते आणि मग विचारा तुम्ही बाळ नसलेल्या बाईला पूजेवर बसलेलं चालतं का म्हणून. बास ना मावशी, आता अर्जुन बास म्हणला ना, सारखं काय तेच बाळ नसलेली बाई. अहो भाऊजी, आता आपल्या लेकरात दोष आहे, त्याला काय करणार सांगा बरं. आज तर कोण कोण कम नशिबी. पण रुपाली, तू नको वाईट वाटून घेऊ हा बाळा. रुपाली, एक मिनिट ताई. अहो ताई, तुम्ही आत कुठे चाललाय आणि रडताय कशाला? अहो ताई, सांगून टाका की सगळ्यांना. आधी असं किती दिवस ऐकून घेणार ताई तुम्ही? हा सर ऐका पण ना ताई. मावशी, आपल्याला काय पूजा घालायची नाहीये घरामध्ये आता. बास झालंय सगळं. का पूजा का नको? मावशी फक्त एवढं सांगतायत ना, दादा वहिनी पूजेला बसू शकत नाही, त्यात पूजा कॅन्सल करायचं काय कारण आहे? हे बघ पिऊ बाळा, मला ना रुपालीला दुखवायचं अजिबात मनात नव्हतं. रुपाली बाळा, तुला जर वाईट वाटलं असेल ना तर खरंच मी हात जोडते, माफी मागते तुझी. अगं आम्ही ना जुन्या विचाराची माणसं ग. तुला माहितीये का, आमच्या काळात तर बाळ नसलेल्या बाईची पूजेवर सावली बी पडू द्यायची नाही. मावशी बास, बास झाला आता. मी म्हणून ना म्हणून काय फरक पडणार आहे का? आता तूच सांग, सरकारांना आणि रुक्मिणीला किती वाईट वाटायचं त्यांच्या थोरल्या सुनेला लेकरू नाही म्हणून. सुजाला बाळ आहे, पिऊला बाळ आहे, मग आता हिला नको का सांग ना. आता आपण रुपालीसाठी किती दवाखाना केलं. सर अहो बोला की काहीतरी. का शांत बसताय तुम्ही? अहो सांगा की सगळ्यांना ताईंमध्ये दोष नाहीये आणि उपचारांची गरज तुम्हालाही त्यांना नाही. रुपाली, दादा, अरे तू मला का नाही बोलला? अरे भाऊच भावाच्या मदतीला येणार नाही तर अजून कोणाच्या येणार? आपण मुंबईच्या मोठ्या डॉक्टरकडे जाऊयात. हा, तू काही काळजी करू नको.
दादा 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 स्वप्नील बाळा सर्वे कसला सर्वे? गरोदर महिलांचा. तुमच्या घरी कोणी आहे का गरोदर? बया बरं झालं रुपाली आत गेली, नाही तर तिला किती वाईट वाटलं असतं. ए बायांनो, ही तर कोण नाही गरोदर, जावा. नाही आजी. हे आजी, तुला काय मी आजी दिसते होय ग? हा अगं एक तरी केस पिकलाय का बघ माझा. ह्या घरात अपर्णा अर्जुन कदम गरोदर आहेत. त्याच कलेक्टर मॅडम आहेत. हो सॉरी मॅडम, मी ओळखलं नाही. खोटे. हो तुम्ही या आता. तुम्हाला चुकीची माहिती मिळाली काहीतरी. सॉरी मॅडम, इकडे तसं लिहिलेलं होतं म्हणून. हो काहीतरी घोळ झाला असेल, ती चुकीची माहिती आहे. तुम्ही हे असं काम करू नका. या तुम्ही आणि हा पुढचं काम व्यवस्थित करा. पण हा सर्वे कशासाठीच आहे? आत्या, अहो गरोदर महिलांसाठी योजना सुरू करायच्या आहेत ना, त्याचं काम सुरू आहे. अच्छा, चांगलंय. अगं केवढ्यात पडली तुझी ही चूक आपणला. अगं तू तुझ्या संसाराचं बघ की. त्या दिवशी एवढं होऊन पण भाऊजींनी तुझी बाजू घेतली, तरी मिटलंय का तुमचं अजून? या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी येतो, काही वेगळ्या नाहीत. अगं आजपर्यंत तुला मी प्रेमाने समजावत आली. तुम्ही दोघं एकत्र यावं म्हणून किती प्रयत्न केले. आपण ना बाईच्या जातीनं ना एवढा आडमुठा असू नये. मी काय अडमोठेपणा केलाय हो? अगं अख्खं घर सांगते, तुझी आई सांगती, तरी तू ऐकत नाहीस. मग माझं काय ऐकणार आहेस? काही बघा, तुम्ही आता चिडलात. मी सरांशी बोलते. नको बोलूस, तुझ्या पाया पडते. नको बोलूस. आई, जे केलेस ना आपण ना, ते लय झाले. अजून माझ्या संसारात ढवळाढवळ नको करू. पाया पडते तुझ्या. पोटाला पोर नसणं काय असतं ना, ते तुला कधीच नाही कळणार. आपण ना, मी जशी आहे ना तशीच राहू दे मला. आणि तुला जे काही जग बदलवायचंय ना, ते बाहेर जाऊन बदलव, हिथं नको. काही असं तोडून नका ना बोलू. तोडून नका बोलू. अगं इतक्या वर्षाच्या संसारात माझ्या नवऱ्यानं पहिल्यांदा नातं तोडायची भाषा केलीये. कळतंय का तुला? बाबा जेवून घ्या. बाबा माझा राग जेवणावर नका ना काढू. तुम्ही खाऊन घ्या ना. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. अगं मला तुझा राग नाही ग आला. मला ही कळना झालंय की आपल्या घरातलं वातावरण केव्हा बदलणार. अगं तुझ्यातली ना अर्जातली परिस्थिती लईच खराब होत चालली. अगं बाबा खरं सांगू का, माझं चुकलं आज. रुपाली ताईंनी लय विश्वासाने मला सांगितलं होतं आणि मी त्याचं 4 चौघात नव्हतं बोलायला पाहिजे. पण बाबा त्यांना सगळेजण बोलत होते, मला नाही ऐकवलं आणि मी पटकन बोलून गेले हो. रुपाली ताईंनी आजवर सगळ्या जबाबदारी घेतली. हो पण ही जबाबदारी कोणी घ्यायची आणि कोणी नाही, यापेक्षा उपचार कोणी घ्यायचे आणि कोणी नाही हा मुद्दा होता ना. होय ग, खरं आहे तुझं. एवढा चांगला विचार माझं पोरग का करना. अगं आधी तू काय केलं ना तर त्याला पटायचंच, आणि आता जरा काय केलं तर त्याला खटकतंय. कदाचित आमच्यातला दुरावा गरजेपेक्षा जास्त वाढत चाललाय बाबा, म्हणून असेल. म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. मला वाटतं आप्पीने हे घर सोडून जाऊ.
काय काय बोलते काय तू अर्जा? हे बघा कदम, प्रत्येक वेळी तुम्ही तिची बाजू घेऊ नका. त्यामुळे तिला आहे ना तिचं सगळंच बरोबर वाटतंय. मी रागाच्या भरात नाही निर्णय घेतला, लय विचार करून निर्णय घेतलाय. झालंय काय, आम्ही जेवढं एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय ना तेवढंच फाटत चालले. त्यामुळे थोडे दिवस जर बापूंच्या घरी गेली तर दोघांना पण शांतपणे वेळ मिळेल जरा विचार करायला. अर्जा अरे पण बाबा त्याला वाटतंय ना मग तसं. काही दिवस बापूंकडे राहायला गेले की होईल सगळं नीट. मी तयार आहे. मी घेते आवरायला. बाबा जेवून घ्या आणि रोज वेळेत गोळ्या घ्या बाबा, त्रास होईल नाही तर. आवडते. अर्जा अरे शांतपणे विचार कर. कदम, रागाच्या भरात निर्णय घेतलाच नाही मी हा. गप. अरे तू जेव्हा सांगितलंस ना तेव्हा मी होतो तिथं. होता ना तुम्ही. रागावलो मी, चिडलो, शांतपणे सांगितलं ना तिला. भाऊजी, आप्पीने आवरायला घेतले आतमध्ये. तिला फक्त तुम्ही थांबवू शकता. तुमचंच ऐकल ती फक्त. अर्जा उद्या पस्तावशील. अरे असं नातं तोडू नकोस. नाती तोडायची नाही म्हणूनच निर्णय घेतला मी हा कदम. म्हणजे वहिनी, अहो आमचा एकमेकांवर विश्वासच राहिला नाही. त्यामुळे एकत्र राहून भांडणं वाढण्यापेक्षा काही वेळ लांब राहतो. आमचं प्रेम आणलं आम्हाला एकत्र. भाऊजी, बाबा आता आतमध्ये आप्पी हे आणि असंच बोलली. अरे तुमचं एवढं जुळतंय. ती हेच बोलली कदम, कारण तिला पण हेच वाटतंय. अरे पाहिजे तर स्वप्नीलशी बोलूया ना आपण. त्या मनी मावशीनं. कदम, तुम्ही, स्वप्नील, वहिनी, मावशी, तुमचा काय संबंध नाही यामध्ये. जे काय आहे ना ते आमच्या दोघांचे. ते आम्हाला ठरवू द्या यावेळी. भाऊजी आता तुम्ही ठरवलंच आहे आणि ते तिला पण पटलंय वहिनी. बाळा, आजवर मला असं वाटायचं आपण जे काही मिळवतो ते कर्तृत्वाच्या बळावर मिळवतो. पण जे प्रेमच नियतीच्या मनात होतं म्हणून घडून आलं, त्या प्रेमाचं पुढे काय होईल ते नियतीच ठरवेल. अहो ऐका ना, आपण घर सोडून चाललीये. आपण तिला थांबवायला पाहिजे ना. ऐका ना जरा. मला मान्य हो तिचं चुकलं, पण ती अशी घर सोडून नाही गेली पाहिजे हो. तुम्ही बोला ना जरा तिच्याशी. तुमचं ऐकल ती. अहो हकलून नको म्हणून आप्पे. निघून जा म्हणलास ना घरात ना. अर्धाही तास नाही झाला रे त्याला. केवढे गैरसमज करून घेतलेस अर्जुन तू माझ्याबद्दल. काय काय म्हणलास. आप्पे तुझं घराकडे लक्ष नाहीये. बाबांच्या मनात तू काहीतरी भरवतेस, आमच्यात फूट पाडतेस. काय काय बोललास तू. आणि आता म्हणतोस माझी आप्पी. आप्पे जाऊ दे ना. तू अजून 4 कानाखाली आण ना माझ्या. मला नाही हाणायच्यात तुझ्या कानाखाली. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय.
काय एवढा राग केलास तू माझा? मी तुला तुझी चूक दाखवून दिली याचा राग आलाय का तुला? तू माझ्यापासून कायमची तुटशील ह्याच्यामुळे राग आलाय मला तुझा. कोण आहे मी? हे अर्जुन कोण आहे अप्पी शिवाय? अप्पी आहे तर अर्जुन आहे, कदम आहे तर अर्जुन आहे. बस संपला विषय. अगं माझ्या बापानी मला जगायला शिकवलं आणि माझ्या अप्पीने माझ्या जगण्याला कारण दिलं आणि तुम्ही तो का चिडलात माझ्यावर? अरे काय राहिलं माझ्यामध्ये? संपलो होतो मी, संपलो होतो. एवढे दिवस तुझ्या डोळ्यामध्ये मी फक्त एक गोष्ट बघत होतो, एक गोष्ट शोधत होतो की मी कितीतरी चुकलो ना तरी ह्यो अर्जुन तुझा आहे. आणि मी तुझ्या डोळ्यात हे बघत होते की तुला एकदा तरी कळेल की हो मी चुकलोय आणि मी हे सगळं ठरवून नाही केलं. अगं मी ठरवून नाही केलं हे तुला कळलं नाही का अप्पी? अरे पण मग एकदा सांगितलं का नाहीस? मी जेव्हा जेव्हा तुरुंगात आले तेव्हा फक्त चिडचिड केलीस तू अर्जुन माझ्यावर. मी बाकी चिडचिड केली कारण मला भीती वाटत होती की तुम्हाला कायमचं सोडून जाशील याची भीती वाटत होती मला. आणि असं मिठी मारून हक्क गाजवता येत नव्हता मला, म्हणून ओरडून हक्क गाजवत होतो. मी किती रागवलो किती काय केलं ना तरी तू माझ्याजवळ थांबतीयस का? आणि थांबलीस तू. आप्पे आजपर्यंत तू या अर्जाची एकच बाजू बघितलीस ग. तुझ्या तत्वांमुळे मला माझी दुसरी बाजू तुला दाखवताच आली नाही दाखवू शकलो मी. पण आत्ता सांगतो इथं ह्यो 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 खरा अर्ज आहे, ह्यो अर्ज आहे खरा. तुला काय वाटतं मी लाच घेतो पैसे घेतो म्हणजे मला पैशांची भूक आहे का? अगं सोड पैसे बिशे, मला माणसांची भूक आहे, जीवा भावांच्या माणसांची भूक आहे मला, जी नाही मिळाली आजपर्यंत. अर्जुन पासून अप्पी वेगळी होईल ह्या एका विचाराने जीव जायला होतो हा माझा. म्हणून चिडचिड करत होतो, म्हणून असं वागत होतो मी. हे बघ अप्पे अर्ज आहे ना असं आहे, करशील प्रेम त्याच्यावर? बसल तुझ्या तत्वात हे? अर्जुन बास झालं, गप्प बस आता. माझं तुझ्यावर प्रेम नसतं ना तर तुला हे सगळं सांगायची वाट नसते बघत बसले, सगळ्यांना सांगून मोकळी झाली असते मी. अरे पोटात बाळ असताना अनवाणी उन्हातानात तुझ्या मागे मागे आले नसते. अर्जुनाने राहिला प्रश्न तत्वांचा. दिलेला शब्द पाळायचा हे माझं तत्व आहे. आणि आपल्या बाळाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुला कळेल हा मी तुला दिलेला शब्द होता आणि मी तो पाळलाय अर्जुन. जे झालं ना ते झालं, संपलं सगळं. आता मागं वळून नाही बघायचं. हे बघ हा अर्ज आहे ना सावली सारखा तुझ्या बरोबर राहील कायम. हा तुझ्या चकुले चकुले तू एक नंबर आहे. दाजी म्हणजे तुम्हाला कळलं वाटतं. तू अप्पी दीदीची काळजी घेतली ना? आता आपण घेऊ की? हा आता ऐक ना मी काय सांगतो ऐका. आई शपथ कसलं भारी. जा. ए छकुले छकुले अर्जुन तू काय सांगितलंस तिला? अप्पे तू आता आपल्या बाळाची आई होणार आहेस. हा मग घरी जायला पाहिजे. कुठल्या घरी? आपल्या घरी. काय करतोय? खाली उतरव की मी जाईन. मी रिस्क घेऊच शकत नाही अप्पे. तुझ्या पोटात आपलं बाळ आहे. रस्त्याने चालताना घसरलीस तर? मग आता घरापर्यंत असं उचलून येणारच का? तू म्हणलीस ना अप्पे तर 9 महिने खाली ठेवणार नाही बेटा. काय सगळं? अप्पे अख्ख्या गावाला कळलं पाहिजे ह्यो अर्जा बाप होणार आहे ते. खरं तर मी लई नशिबाने मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. नशिबान आहेच म्हणून तर काकी होणार आहेस. नाही काका काकी नाही, मोठे बाबा आणि मोठी आई. आणि बाळ तुम्हाला याच नावाने हाक मारेल. आत्या बघू ताट दे. वहिनी ते ताट घ्या. आपल्याला ओळा चाल पटकन. आपे बस.
इनू बाबा, बाळ येण्याच्या बातमीने घरावलं सगळं मळप दूर झालंय. होय होय खरंय. बाळ चांगल्या पावलाने येणार बर का. मग तर काय, बाळाच्या नुसत्या बातमीने सगळं बदललंय. आता तुम्ही सगळे एकदम खुश होशीला बघा. हो ना, आता ह्या वेळेला दादा आणि रुक्मिणी वहिनी दोघं पण पाहिजे होते बघ. आत्या तू काळजीच करू नको, मी काकीला घेऊन येणार आहे. नाही म्हणली तरी आणणार. शेवटी बाळाला आजी आजोबा पाहिजेत ना, आणि सरकारनं पण शोधणार आहे. अरे अर्जा, ते चाललंय माझं. तू आधी आप्पीला आत घेऊन जा, तिला थंडी वाजून येईल नाही तर. जा बे, ते ओले कपडे बदला आधी. मी घेऊन जाते तिला आतमध्ये. अप्पे. सुषमा, विनायकराव, निघू का आम्ही? आणि हो तिथे मी तुला रोज भेटायला येत जाईन काय? नुसतं भेटायला जाऊ नको तिला, तिच्यासाठी खायला पण घेऊन येत जा. अगं आणणार की चकुले, तू नसतीस तर काय झालं असतं बाया. येते बाई. हा? आणि आता काळजी घ्यायची. ती कामाची दगदग आता कमी कर बाई. हो. आणि ऐक की, ते सुट्टी बिट्टी मिळते का बघ ना. गरोदर असताना तुमच्या ऑफिसात मिळत असेल ना सुट्टी. अगं मम्मी, आत्ताच कुठे सुट्ट्या, नंतर घेईन की मी. नक्की. मामी तुम्ही काळजीच करू नका. तिच्यासाठी काय काय करायचं मला सांगा, सगळं मी करणार. त्यात एक काम करतो ना, उद्यापासून कडव घेऊन जातो तिला ऑफिसला. अर्जुन, अर्जुन बाबा, पेढे पाहिजेत पेढे. अरे पेढे काय, उद्याच आणतो बघ. 6 तारीख कंदी पेढे आणतो तुझ्यासाठी. बापू, मला माफ करा बरं. अर्जुन, अरे तू नको माफी मागू. अरे जे झालं ते झालं. नाही बापू, आप्पीचा चेहरा इथून पुढे कधीच नाराज दिसून देणार नाही मी तुम्हाला. अजून काय पाहिजे मला? पण तुझ्या त्या आप्पीच्या पोटात अर्जाच बाळा असेल. कशाहून? हा, अर्जा तर तिकडे जेलात होता ना. मावशे, हळू बोल. कोणी ऐकलं ना, अर्जाला कळलं तर जीभ हसडून हातात देईल. तुझ्या अरे एवढं बी नको घाबरू त्याला. नाही तर काय. हे बघा, आता आपण आपल्याला काहीच करू शकत नाही. तिच्या नखाला जरी धक्का लागला ना, अर्जा डायरेक्ट संपला आपल्याला. त्यामुळं निघा आता, चला घरात. ए सुजय, ऐक ना. नाही नाही, असं नाही. आपण त्या दोघांच्यात फूट पाडायची म्हणजे पाडायची. मावशी, एकदा बाहेर काढलं विसरली काय? आता जर काही केलं तर अर्जा डायरेक्ट गावाभर काढेल तुला. लक्षात ठेव. गप जाऊन झोप. काय ग बया, मला वाटलं होतं बरं झालं ती आप्पीची प्यात गेली एकदाची. पण कसलं काय, आता तिचं ते बाळ मधीच काल माडलं. मावशी, गप बस. बंट्या, समजावून सांग. आता आप्पी अर्जुन जिंकलेत आणि आपण हरलोय हे मान्य करायचं. त्या दोघांच्यात पडण्याचा प्रयत्न केला तर अर्जा आपल्यापैकी एकाला सोडणार नाही. आता आप्पी अर्जाला पाहिल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने महत्वाची आहे. लक्षात ठेव. गुड नाईट. सुजा, ए सुजा. बंट्या, बंटे बाळा. आता गो बाया, अरे तुझ्या हातातून रक्तो. अगो बाय 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 बाय. आई असू दे, त्या हाताचं काही नाही. हे सगळं जे चाललंय ना ते सहन होत नाहीये मला. लय त्रास होतोय आई. आप्पी खुश, अर्जा खुश, त्यांचं बळ नुसतं मनात जरी आलं ना तरी माझा बी निस्ता जाळ होतो बघ, जाळ. त्या आप्पी आणि अर्जाला कधीच सुखाने संसार करू देणार नाही अशी शपथ घेतली होती मी. पण आज ते दोघं बी सुखाने संसार करतेत आई. हे बघ बंटी बाळा, तू ना अजिबात नाराज होऊ नको. ते जेवढं आपल्या सोबत करतात ना, त्या सगळ्याची परतफेड होणार. होणार म्हणजे होणार. आपण नाही त्यांना जिंकू द्यायचं. हा, काय करणार आहे तू? हे बघ लेकरा, ही आई ना तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. लक्षात ठेव, काय वाटेल ते.
नावाची हाय मनी. अहो नको, खरंच नको, मी घेतलंय. अहो डॉक्टर घ्या की. काय डायबिटीस वगैरे नाही ना? अहो नाही. मग घ्या की. अहो नाही, घेतलेत मी. अहो, डॉक्टर काय घेतलंय मी म्हणताय? एक तुकडा खाल्ल्याला काय गेलं म्हणतात का? आता बघा तुमच्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारची मिठाई आणली मी साताऱ्यात फिरून, आणि तुम्ही एक घास खाल्ला, असं कसं झालं? अहो तसं नाही अर्जुन, ऍक्च्युली कसं आहे ना, सकाळी मी जास्त गोड खात नाही. अहो डॉक्टर हे आत्ताच नाहीये. म्हणजे मला एक सांगा, तुम्ही आपल्याला गोड बातमी दिली, तिने दिली का मिठाई? दिली काय? काय दिली का? 1 मिनिट, या दिवसाची वाट बघत होती मी, म्हणून नाही दिली. हा म्हणून म्हणतो मी डॉक्टर, सगळ्यातली एक टेस्ट करा ना, आणि पाहिजे तेवढी खा, बाकी घरी घेऊन जा. अरे हरकत नाही, आपण वाटून टाकू उरलेली मिठाई हॉस्पिटलमध्ये. हा आपल्या स्टाफला ना, तसं पण चालतंय. अर्जुन कसं वाटतं ही बातमी मिळाल्यापासून? डॉक्टर खरं सांगू का, मला लय म्हणजे लय भारी वाटते. अहो वेगळाच अनुभव आहे हा. मी आपल्याला म्हणलं तू लोडच घेऊ नको कसला, तिला कुठे ठेवून कुठे नाही असं झालंय मला. घरचे सगळे पण लय खुश आहेत. अहो गावभर पेढे वाटलेत. हा मग वाटणार ना, बातमीच तशी आहे. पहिल्यांदा बाप होतोय मी. मग आणि डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. तुम्ही आहात ना आता, मला कसलं आलंय टेन्शन? हा तेच म्हणतोय मी. डॉक्टर बाळाची तब्येत कशी आहे? तब्येत एकदम व्यवस्थित आहे. बाळाचे फोटो पाहिले का तुम्ही? हा बघितलं ना मी, छोटा असा फोटो मस्त होता तो एकदम. आणि डॉक्टर अजून एक, कामाच्या नादात ती सगळं विसरून जाते, त्यामुळे बाळाबाबत आणि तिच्या तब्येतीबाबत जे काय असेल ना मला सांगायचं, तिला अजिबात सांगू नका. आपण मॅडम असं काही नाहीये. असंच आहे काय, असं काय नाहीये. बघा मी आणली डायरी, तुम्ही मला सांगा हिच्याबाबत काय काय असेल ते. अर्जुन तू काय करतोयस? एक मिनिट ही डायरी तुझ्यासाठी नाही, बाळासाठी आहे. डॉक्टर जे काय सांगतील ना ते मी लिहून घेणार आहे. डॉक्टर काय घ्यायचं उपाशी पोटी येणे सकाळी? खरंच हे सगळं बघून ना खूप छान वाटतंय. असंच वाटतंय की आता सगळं नीट होणार आहे. बघा आपण मॅडम किती मागे लागले होते मी की सांगून टाका म्हणून. नाही डॉक्टर, तिची चूक नव्हती त्यात, चूक माझी होती. पण आता काय लोड नाही, आता सगळं ओके होणार एकदम. मला सांगा तुम्ही काय काय खायचं, काय काय प्यायचं, सगळं सांगा. हा तर आता सकाळी उठल्यावर ही आंबा बर्फी ही आणली कारण तुम्ही आप्पीवर संशय घेतला होता. ऐक ना बाळा, आता तुम्ही ऐकायचं. हा मी सांगेल तेच ऐकायचं, तेच करायचं. जमल ना? आता अजून काय करायचंय? नाही जास्त अवघड काय नाही. एक काम करायचं, रात्री जेवणाच्या टायमिंगला सगळ्यांना सांगायचं की मी आता माझ्या लाडक्या बंट्याकडे राहायला चालली आहे. अरे नाही काय नाही, गपचूप सगळ्यांना सांगायचं, निघायचं इथनी. आणि परत माझ्या दारात काय अंगणात बी दिसायचं नाही तर माझ्याकडे वाईट नाही कोण. मला काय धमकी बिमकी देतो का काय रे? धमकी देतो? ऐकलं नाही तर धमकी देणार. नाही तर नको, धमकी नकोच द्यायला. एक काम करतो, बंट्यालाच गायब करतो गावात मी कायम. ए बंट्याला काय करायचं ना सांगून ठेवते, जाईन मी इथनं. पण बंट्याला हात नाही लावायचा माझ्या. हात नाही लावायचा माझ्या बंट्याला. पुढे बोला की, ते पूर्ण करा की वाक्य. ते असतं ना मनी अडाणी काय ते नावाची आहे काय बरं ते, जरा बोला की, बोला की एकदा ते वाक्य पूर्ण करा ना. हा 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 नावाची आहे मनी, दिसती अडाणी, पण भले भले पाजील पाणी. हा भल्या भल्यांना पाजील पाणी. आता ते पाणी बंट्याच्या घरी जाऊन प्यायचं आणि बंट्याला बी पाजायचं. कसं? ऐका 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 सांगतोय ते ऐका. अजून एक महत्वाचं, आपल्या दोघात हे जे काय ठरलंय ना ते कुणाला कळता कामा नाही. नाहीतर मागच्या टायमिंगला आप्पीशी गोड बोलून आला होता घरात तुम्ही, तसलं काय करायचं नाही. सगळ्यांना सांगायचं की बाबा मी माझ्या मर्जीने घर सोडून चालली आहे बंट्याच्या घरी राहायला. हा चालेल, जाईन मी, सांगेल तसंच सगळ्यांना. हा आणि ती मिठाई संपून जा, नाही तर जाताल तसंच. हा
उपीट काय हे नाश्त्याचं चेकिंग? हा तसं म्हणा वहिनी पाहिजे तर, पण वहिनी उपीट जरा तिखटच झाल्या. होय. अगं भाऊजी म्हणतात ते म्हणलं झालं असेल ना तिखट. हा मग एक काम करूया, त्यात ना थोडीशी मिरपूड घालूयात, म्हणजे त्याचा तिखटपणा ना कमी होईल. काय भाऊजी? हा मिरपूड टाकल्यावर ओके होईल ना? तसं करा, मिरपूड जास्त टाका. अहो भाऊजी मिरपूड घातल्यावर ते तिखट नाही का व्हायचं अजून? हा का? भाऊजी काय चाललंय तुमचं सकाळपासून? आणि आता हे काय? हो ते डॉक्टरांनी पथ्य सांगितलेत ना, काय खायचं कसं खायचं ते. आमच्यावर काही विश्वास नाही का तुमचा? हो तसं नाही, विश्वासाचा प्रश्न नाही, पण तुम्ही सवयीप्रमाणे कराल. तिखट जास्त पडेल, मिरची जास्त पडेल म्हणून आपलं सेफ साईड चेक करतोय, बाकी काय. मग एखाद दिवशी जर आमच्याकडनं काहीतरी चुकलं तर स्वयंपाक तुम्ही करणार होय? हा करेल की, त्यात काय, मला येतं की करता. काय? हे चहा. हा चहा आणि चहा. अहो भाऊजी आम्ही चेष्टा करतोय तुमची, आणि तुम्ही काळजी नका करू अजिबात, सगळं नीट होईल. आणि आम्ही पण घेऊ की काळजी आमच्या बाळाची. काय ग पिऊ? हो तर. अर्जुन काय करतोस काय या ठिकाणी? कसं अडकलाय रे तू सकाळपासून? सगळं सांगतो तुम्हाला कदम. अरे पण आता काय करतोयस? अहो आपल्यासाठी केलेला नाश्ता टेस्ट करून बघतं ते. हा मग तिचं पाणी? अरे हो, आरो बसवायचा ना आपल्याला इथं. बरोबर गुड मुद्दा दादा, गुड मुद्दा. नाही कदम, मी काय म्हणतोय, आपण ना खिडक्यांना जाळ्या बसून घेऊ. नाही ते एक काम करू, सगळ्याच खिडक्यांना जाळी बसू, म्हणजे डास आत येणार नाहीत. नाही तर काय अधिक मासन डास देतात त्रास, असं नको व्हायला. मला एक कळणं झालंय, बाप झाल्यापासून ह्यो पोरागत का वागायला लागलाय? बापालाच माहिती. अरे बरं मस्करी करायची राहू द्या, बाहेर चला सगळेजण, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. चला 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 चला. आपली आपल्या सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला बसते. म्हणजे बाकी सगळ्यांनी वेळेत यायचं? हो करायचं तेवढं मॅनेज. अरे आरच्या खुळात आला काय? जगात कोण गरोदर राहत नाही का? नाही भाऊजी, म्हणजे तुम्हाला जसं कळलंय ना आपण गरोदर आहे, तेव्हापासून तुम्ही फार पेटूनच उठलंय. हेच तर चुकतंय ना वहिनी, हेच चुकतंय. काय? अपर्णा गरोदर नाहीये. हा अर्जुन, म्हणजे फक्त अपर्णा गरोदर नाहीये, मी आणि आप्पी दोघं गरोदर आहे. खरं तर अख्खं घरच गरोदर आहे. अर्जुन हे काय खूळ डोक्यात घेतलंस तू? हे असं स्वतःत बदल वगैरे करण्याची काही गरज नाही बघ. तू जसा आहेस ना तसा मस्त आहेस. अरे तू असा जसा आहेस तसा आपल्या बाळासमोर गेलास ना तर बाप म्हणून अरे दादा तू म्हणतो ते बरोबर आहे. अरे उलट आमचं बाळ येईल ना ज्यावेळी, त्यावेळी ते तुझ्याकडे बघून म्हणेल की मोठे बाबा पाहिजेत तर असे पाहिजेत, मोठी आई पाहिजे तर अशी पाहिजे. अरे दादा मी काय झोलर माणूस, जुगाडू, भ्रष्टाचारी, किती प्रयत्न केला तरी सुधारणार आहे का? आणि खरं सांगू दादा, आपल्या घरात आहे ना परफेक्ट पुरुष कोण असेल ना तर तो फक्त तू आहेस बस. मी पण कुठला विषय कुठे घेऊन गेलो. जाऊ दे, चल ते सोड. तू काय म्हणत होतास? अख्खं घर गरोदर आहे ते काय, त्याचं काय? हा तर मी काय म्हणत होतो की आप्पी आणि मी दोघं गरोदर आहे. कसं सांगतो? हा तर आता येणारं बाळ हे आप्पीच्या पोटात वाढतंय, बरोबर की नाही? तो निसर्गाचा नियम आहे, तो काय आपण बदलू शकत नाही. पण ती ज्या वातावरणात वाढते ते वातावरण तिच्यासाठी कसं सुरक्षित आहे, ते वातावरण तिच्यासाठी कसं फ्रेश आहे, आनंदी आहे, हे तर आपण बघू शकतो का नाही? बरोबर. तिच्या पोटात जे अन्न जाणार आहे ते कसं सकस असेल, होणाऱ्या बाळासाठी कसं सुदृढ असेल, हे तर बघू शकतो का नाही आपण? म्हणून मी म्हणलं फक्त आप्पी नाही, आम्ही दोघं प्रेग्नंट आहे. आतापर्यंत मला असं वाटायचं जगातला सगळ्यात भारी बाप म्हणजे माझे बापू आहेत, पण आता मी अर्जुनलाही म्हणू शकते तसं. त्याला लय वेळ आहे, आता भरपूर कामं पडलेली आहेत. महत्वाचा मुद्दा राहिला. थांबा थांबा, काय मुद्दा राहिला अर्धवट, तो घ्या आता. तर काय काय कामं करायचे ह्याची मी यादी काढलेली.
मागच्या फरशा पडवीतल्या लूज झालेल्या तिथं सिमेंट भरावं लागणार आहे. हा, कंपाऊंडची जाळी झाली आहे लूज, कोणतरी उचकुटून येईल आतमध्ये. आणि हो, आता काय होतंय, डास येतात आतमध्ये संध्याकाळचे. तर आपण एक काम करू, सगळ्या खिडक्यांना आहे ना जाळ्या बसून घेऊ, जाळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, पावसाळ्याचे दिवस. अर्जुन, अरे असं का उभा आहेस? अगं मागं आलो होतो ना इथं, ते आठवलं. अर्जुन या आत ये, चल. नाही अप्पे. अर्जुन अरे आत ये. अगं अप्पे, माझं प्रायश्चित्त झालं ना की मगच आत येईल. अर्जुन तू. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग काय तोंडे. गुड मॉर्निंग सर. नमस्कार. हा, तुम्ही ओळखता का एकमेकांना? काय तोंडे, हे माझे मिस्टर आहेत. हो हो, ऐकलंय मी. आज तुम्ही दोघे एकत्र? हा, मॅडमला सोडायला आलो होतो. अच्छा. बरं, मी लागू का कामाला? हो, काय तोंडे. हा, ही पेढी घ्या. घ्या, काय तुम्ही एक घ्या आधी. हा, आणि हे बाकीचे सगळे स्टाफला वाटा. बरं, कशाबद्दल? अहो, तुमच्या मॅडम आई होणार आहेत आता, आई. अच्छा, हो हो हो, तुमचंही अभिनंदन. बरं, हा एक काम करा, डायरी ना, डायरी घ्या, पेन काढा. मी? अहो काढा, मी सांगतो ते लिहा. आजच्या आज मॅडमच्या खुर्चीला कुशन बसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मॅडम जिकडे जातील तिकडे तुम्ही सोबत पाहिजे. मॅडमची दगदग होता कामा नये. मॅडमनी जड वस्तू कुठली उचलायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, कामाच्या गडबडीत मॅडमचं खाण्यापिण्याकडे, औषधाकडे लक्ष नसतं, ते तुम्ही द्यायचं, कळलं? हो. हा, मोबाईल बघू. एक मिनिट. अर्जुन कदम, माझा नंबर केलाय सेव्ह. काय लागलं, पहिला फोन मला करायचा. आणि मी फोन केला की पहिले नाही तर दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला पाहिजे, कळलं का? आत्ता नाही घाबरायचं काय तोंडे. मी सांगितलेल्या कामामध्ये जर हलगर्जीपणा झाला